नमस्कार, मी भाग्यश्री। मला भरपूर जणांच्या कमेंट आल्या, म्हणजे मी जो व्हिडिओ टाकला होता मूळव्याधवरचा म्हणजे पाईल्सवरचा, त्यावर मला भरपूर जणांचे कमेंट आले आणि पहिलं म्हणजे सगळ्यांचा थँक्यू की मला त्याला 1 मिलियनच्या प्लस व्ह्यूज गेलेत आणि खूप जणांनी डाउनलोड पण केलाय, कारण तो फायद्याचाच व्हिडिओ होता। मला भरपूर जणांचे कमेंट आले की ताई आम्हाला पण याच्यावरचा उपाय सांगा, तुम्ही काय उपाय केला त्यामुळे कमी होईल वगैरे मूळव्याध वगैरे। तर म्हणून मी हा मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मूळव्याध म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला पाईल्स म्हणतात। तर काय होतं की गुरुद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर जोर आला ना की त्यातून रक्त पडतं। आता ज्याला होतं त्याला हे माहितच आहे की कशामुळे होतं, कसं होतं, पण जर तुम्हाला झालं असेल तर, आणि हे जनरली कशामुळे होतं तर आपण आहारामध्ये गरम मसाले आणि तिखट जास्त प्रमाणात तिखट खायची सवय असते, त्यामुळे तो त्रास होतो। गरम मसाला शक्य तेवढा कमी खायचा, म्हणजे खायचाच नाही। आणि मला तर असं वाटतं विदर्भापेक्षा कोकणामध्ये की नाही मूळव्याध होण्याचं प्रमाण जास्त आहे। असं नाही म्हणत की विदर्भात होत नाहीत, पण कमी प्रमाणामध्ये होतात। आणि याचं मेन कारण म्हणजे गरम मसाला। गरम मसाला आपल्या आहारामध्ये एवढ्या प्रमाणात वापरला जातो ना की त्यामुळेच हा त्रास होतो। त्यामुळे जेवढ्या प्रमाणात गरम मसाला कमी करता येईल तेवढं। आणि जे नॉनव्हेज खात असतील म्हणजे चिकन वगैरे, त्यांनी मासे वगैरे खाल्ले तर ठीक आहे, पण चिकन अजिबात खायचं नाही, कारण चिकन गरम असतं आपल्यासाठी। आणि प्राउन्स म्हणजे चिंगडे म्हणजे झिंगे ते पण जास्त प्रमाणात खायचे नाही, म्हणजे जे गरम आहे आपल्या आरोग्यासाठी ते अजिबात खायचं नाही, ते मग व्हेज असो का नॉनव्हेज असो। बाकी तुम्ही फायबर युक्त जे भाजीपाले आहेत ते तुम्ही खाऊ शकता। आणि दुसरं म्हणजे सुरण, जे बाजारामध्ये कुठल्या पण बाजारामध्ये जनरली मिळून जातं। काही जणांना तर प्रश्न पडतो की सुरण म्हणजे काय, तर त्यासाठी मी बाजारात गेले होते आणि तुमच्यासाठी मी स्पेशली तो व्हिडिओ काढून आणले, तो व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की सुरण म्हणजे एक प्रकारचा कंदमूळ आहे, ते जर तुम्ही खाल्लात ना म्हणजे त्याची कापं किंवा त्याची भाजी खूप प्रमाणामध्ये आराम मिळतो। म्हणजे काय खायचं नाही तर चिकन वगैरे, प्राउन्स वगैरे किंवा गरम मसाला वगैरे खायचा नाही, फायबर युक्त पदार्थ खायचे। आणि जर तुम्हाला एवढं सगळं पाळूनही जर मूळव्याध झाला तर गरम मसाले, चिकन वगैरे सगळं अवॉइड करायचं, सुरण वगैरे खायचं। आणि मेन म्हणजे जर जास्त झालं तर डॉक्टरकडे जायचंच, पण जर घरगुती उपाय केले ना तर आपल्याला खूप किफायतशीर आहे। म्हणजे मी काय केलं होतं तर मी हे सगळं अवॉइड केलंच होतं, पण डॉक्टरकडे पण गेली होती। आणि डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, जे आयुर्वेदिक गोळ्या देतात ना त्यांच्याकडे जायचं। मी त्यांच्या गोळ्या घेतल्या आणि मला बरं वाटलं। म्हणजे पूर्णपणे बरा होतो असं मी दाव्याने सांगू शकत नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आराम मिळतो। आणि मेन म्हणजे काय करायचं, जर म्हणजे 10-15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये बसायचं, म्हणजे त्या जागेला आराम मिळतो। जास्त करून बसायचं नाही, म्हणजे जे बैठे काम असतात ना, बैठे काम करतात त्यांना तो जास्त होतो मूळव्याध, त्यामुळे बैठे काम जास्त करायचं नाही। आणि पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायचं, म्हणजे जेवढं पाणी प्याल ना तेवढं तुम्हाला आराम मिळतो। बघा, जेवढे तुमचे प्रश्न होते तेवढं मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे मला कसा काय परिणाम मिळाला किंवा तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तुम्ही गुगलही करू शकता, मी काही यातलं खोटं सांगत नाहीये। म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।